विधान परिषदेमधील क्रॉस वोटिंगच्या बाबत संजय राऊतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। क्रॉस वोटिंग झालं हे काँग्रेसने मान्य केल्याचं राऊतांनी म्हटलं। काँग्रेस शिस्तबद्ध पक्ष ते गद्दार आमदारांवर कारवाई करतील असं देखील राऊतांचं म्हणणं आहे। यात 7 आमदारांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला होता असं राऊतांनी म्हटलंय। तर आमदारांना पैसे देऊन मतं फोडणं ही संविधानाची हत्या नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला। काँग्रेस सोबत गद्दारी करणाऱ्यांची ओळख पटली असं अनिल देशमुखांनी म्हटलं। तर गद्दार आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याचं देखील महत्त्वाची प्रतिक्रिया देशमुखांनी दिली। क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षाने मान्य केलंय। आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत। हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक, पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे। आमची 12 मतं होती, आमची 12 मतं व्यवस्थित मिळाली। काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत। कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे, आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे। तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।